राज्यात सगळीकडेच पाऊस होताना पाहायला मिळतोय, मात्र मराठवाड्यातली काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्याबरोबर आहेत। राहुल, सगळीकडे पाऊस होतोय राज्यामध्ये, मात्र मराठवाड्यातली नेमकी स्थिती काय आहे? मराठवाड्यामध्ये 3 वर्षानंतर हॅपीवाला पाऊस सुरू आहे। तुलनेनं कमी आहे, पण गेल्या 3 वर्षामध्ये जो दुष्काळ होता त्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती हे जे पुनर्वसू नक्षत्र आहे 5 जुलैला जे सुरू झालं, त्या नक्षत्रानं खूप मोठा रिलीफ या भागामध्ये आणलेला आहे। झड जी पूर्वी ग्रामीण भागातल्या मंडळींना माहिती असेल की पुनर्वसू नक्षत्रामध्ये एक झड लागायची, 10-10 दिवस ती झड असायची, पाणी मुरायचं जमिनीमध्ये आणि पाणी मुरल्यामुळं विहिरींना पाणी यायचं, बोरवेल्स रिचार्ज व्हायचे, वातावरणामध्ये एक थंडावा असायचा। 5 वर्षानंतर पुनर्वसू नक्षत्रातली जी झड असते, झड मराठवाड्यात दिसायला लागलेली आहे। 3-4 दिवसापासून सूर्यदर्शन झालेलं नव्हतं, पाऊस सुरू होता। आज थोडासा सूर्य ढगाच्या आडून कवडसा देतोय, दिसायला लागलेला आहे। जर सरासरीचा विचार केला तर 1.25% ही मराठवाड्याची जी सरासरी आहे त्यापेक्षा 1.25% जास्त पाऊस जून अखेरपर्यंत झालेला होता, पण तो स्कॅटर्ड होता। म्हणजे काही ठिकाणी तो 125 मिलीमीटर पडायचा, कुठे 100 मिलीमीटर पडायचा, पण काही पॉकेट्स आजही असे आहेत। म्हणजे उस्मानाबादचा विचार केला तर उस्मानाबादचा तेर आणि तेरणाचा जो परिसर आहे तिथे पाऊस झालेला नाही। बीडमध्ये गेल्या 2 दिवसामध्ये गेवराईचा काही भाग जर सोडला तर कुठेही पाऊस झालेला नाही, पण बाकीचे जे उर्वरित भाग आहेत तिथे रिमझिम पाऊस सुरू आहे, पाण्याची पातळी वाढलेली आहे। जलयुक्त शिवारची जी कामं झालेली होती किंवा स्वयंसेवी संस्थांनी जी कामं केलेली होती त्याच्यामध्ये निश्चित पाणीसाठा वाढतोय। बोरवेल्स जे बंद पडलेले होते ते सुरू झालेले आहेत। पेरण्यांचं प्रमाण जे 60% पेरण्या रेंगाळलेल्या होत्या आणि बहुधा असं वाटत होतं की दुबार पेरणी याही वेळेला करावी लागते की काय, पण पुनर्वसू नक्षत्रानं चित्र पालटलंय। कदाचित 100% सुद्धा खरीपातल्या पेरण्या होतील, परंतु मराठवाड्यामध्ये गेल्या 3 वर्षाचा जो दुष्काळ आहे आणि त्यामुळे जी धरणं पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहेत, ती जर धरणं भरायची असतील तर जसा पाऊस खानदेश आणि विदर्भामध्ये धोधो बरसतोय, कोकणात बरसतोय, साताऱ्यात बरसतोय, महाबळेश्वरात, तसा पाऊस इथे व्हायला पाहिजे, तरच इथलं धरणं भरतील आणि पूर्ण रिकामी झालेल्या धरणामध्ये पाणी साठा येऊन मोठ्या शहरांचा पाणी प्रश्न मिटेल। पण मी अगदी सुरुवातीला म्हणालो तसं हास्य विलासतंय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती 3 वर्षानंतर, कारण त्याला अपेक्षित असलेल्या पावसाची निश्चित सुरुवात झाली। आशा करूया की हवामान खात्याने जे सांगितलं 105% वगैरे पाऊस होईल तसा पाऊस होईल आणि 3 वर्षानंतर मराठवाड्यातल्या बाजारपेठांना आलेली जी मरगळ आहे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आलेली जी मरगळ आहे ती कमी होईल। राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे सध्या मराठवाड्यामध्ये काहीसा पाऊस बरसलेला आहे, मात्र जसं की राहुल यांनी सांगितलं तसं धरणं भरायची असतील तर मोठ्या पावसाची आवश्यकता आहे।